पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात. बंडू आंदेकरसह सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांनीही अर्ज दाखल केला. कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल. शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज. मिलिंद नार्वेकर शिवतीर्थावर. प्रभाग क्रमांक 194च्या तिढ्यासाठी शिवतीर्थावर दाखल. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, मात्र तपोवन नष्ट करून कोणता धर्म वाचवणार? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल. भाजपला मुंबईमध्ये योगी रेखा गुप्ता प्रचाराला का लागतात? इथल्या भाजप नेत्यांना स्वतःच्या प्रचारावर विश्वास नाही का? खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाण्यात यावेळी भाजपला शिंदेंचा पराभव करायचा आहे. शिंदेंच्या पराभवासाठी भाजपचे ठाण्यात प्रयत्न सुरू. खासदार राऊतांनी ठेवलं मर्मावर बोट. ध्रुवीकरणाशिवाय भाजपला राजकारण करताच येत नाही. विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल. पुण्यात सोबत कुणाला घ्यायचं ते अजित पवार ठरवतील. एक हाती निवडणुका जिंकण्यात अजितदादांचा हातखंड. खासदार सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट. मुंबईमध्ये महायुतीचा 200 जागांचा तिढा सुटला. साठवांची माहिती. तर उर्वरित 27 जागांवर लवकरच तिढा सोडवण्याचा पक्षांचा दावा. नाशिकमध्ये महायुतीचं ठरलं. भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार. सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडची ताकद पणाला. विभाग प्रमुखांऐवजी उमेदवारांची सूत्र मातोश्री शिवतीर्थावरून. बारामतीमध्ये देशातील पहिल्या AI वास्तूचं रविवारी उद्घाटन. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन. समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर येणार. मुंबईमध्ये एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही. महापालिका प्रशासनानं केलं स्पष्ट. सर्व पक्षांचे आस्ते कदम. निवडणुकीमध्ये बंडखोरी फोडाफोडी रोखण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून सावध पवित्रा. शिर्डीमध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी केलेल्या आरोपींचा प्रताप. घटनेमध्ये हवालदार गंभीर जखमी. मंगेश साळोखे हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. रायगड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात. मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला ताब्यात घेतलं. चंद्रपूरमधील अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरणी फरार आरोपी मनीष घाटबंदे पोलिसांना शरण. पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल सेवा रद्द. कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक. प्रवाशांचे प्रचंड हाल. मुलांना सोशल मीडिया बंदीचा विचार करा. मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. चीनमध्ये जगातील सर्वात लांब 22.13 किलोमीटर बोगदा खुला. अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार होणार अंतर. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मॉर्फ छायाचित्र उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त करत काढलं. दबंग खानचं 60मध्ये पदार्पण. पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी. संगीता बिजलानीसह धोनी आणि बरेच सेलिब्रिटी सुद्धा रवाना.